स्वागत आहे मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी जाणार आहे गॅरेजला। गाडीची हाफ ग्रीसिंग करायची आहे, म्हणजेच गाडीच्या चारी टाकात ग्रीस भरायचा आहे आणि त्यासाठी मी आता चाललो आहे गॅरेजला। आता गॅरेजला जवळपास आलेलो आहे। तुम्ही बघू शकता मी आता काळेवाडी फाट्याला आहे, तो BRT रोडच्या जवळ। आणि इथून डावीकडे गेलं की गॅरेज येतं। गॅरेजजवळ आलेलो आहे आणि गॅरेजवर आल्यावर कळालं की अजून मेकॅनिकच नाही आलेला। त्याच्यामुळे मी गाडीत झोपलो थोडा वेळ। तर झोपेतनं उठल्यानंतर बघितलं तर गाडीचं काम चालू झालेलं आहे बघा। आणि गाडीचं काम झालेलं कधी चालू झालं हेच कळलं नाही मला, पण मला ठक ठक 2-3 आवाज आला। त्याच्यामुळे मी उठून बघितलं तर आत्ता हे काम चालू केलेलं आहे। हा जो आहे मिस्त्री तो नामदेव आहे, याचं नाव नामदेव आहे। आणि हा आपल्या गाडीचं संपूर्ण काम करणार आहे। आणि गाडीचं काम करत असताना आपल्याला हा सांगत असतो की ह्याच्यामुळं हे प्रॉब्लेम होतात। आता जे ब्रेक पॅड खोलतोय ते ब्रेक पॅड खोलल्यावरच्या नंतर दाखवतो आपल्याला की बदलायचे आहे की नाही बदलायचे, का दुसरं टाकायचे, काय सगळं दाखवतो। हा आता बेरिंग खोलत आहे, तुम्ही बघू शकता। आणि बेरिंग खोलून झाल्याच्या नंतर हा पूर्ण ते जे ड्रम असतो तो सगळा बाहेर काढतो आणि ड्रम काढून त्याच्या आतमध्ये ग्रीस भरावं लागतं। त्याच्यानंतर आपली गाडी फ्री होते। हा बघा चेक करतोय बेरिंग गेलेली आहे का नाही। बेरिंग चेक करून मग आपल्याला मटेरियल आणायला जायचं आहे। आपण चाललेलो आहे मटेरियल आणायला बघा, नामदेव आणि मी। तो मोबाईलकडे बघून खुश होतोय, हे काय करतोय नवीन काहीतरी। आपण मटेरियल घ्यायला चाललेलो आहे मित्रांनो। आणि मटेरियल घेऊन आपण परत गॅरेजला यायचं आहे आणि गॅरेजला येऊन परत पुढचं काम चालू करायचं आहे। आणि पुढचं काम म्हणजेच मागचे टायरसुद्धा खोलायचे आहेत। आणि मागचे टायर खोलत आहे बघा। आणि मागचे टायर खोलायसाठी जास्ती मेहनत लागते, कारण मागच्या टायरला जे मध्ये बघत आहात तुम्ही ते 12 बोल्ट आहे। ते 12 बोल्ट खोलायला कंप्लीट 1 तास गेला। आणि त्याच्यानंतर आम्ही ते काढून सगळं ठेवलं साईडला। आणि साईडला ठेवल्यानंतर दुसरीकडे पण गेलो आहे आणि दुसरं पण साफ करायचं होतं, ते पण दाखवतो तुम्हाला। आणि त्या साईडची पण असंच काढून सगळं व्यवस्थित साफसफाई केलेली आहे। आणि हे साफसफाई केल्याने गाडी ॲव्हरेज देते व गाडीचे जे चाकं असतात ते जाम होत नाही, म्हणजे चाक जाम होत नाही आणि चाक फ्री चालतं। त्याच्याने गाडीचा ॲव्हरेज वाढतो। व्यवस्थित स्वच्छ साफ करायचं आणि हे सांगत असतो नामदेव, कारण हे साफ असेल तरच तुमची गाडीला ब्रेक वगैरे व्यवस्थित लागतो। आणि व्यवस्थित साफ केल्याच्या नंतर त्याला ग्रीस भरायचं असतं, ब्रेक पॅड मारून आणायचे असतात। तर ब्रेक पॅड मारल्यानंतर आपल्याला पूर्ण फिटिंग करावी लागते आणि ती अशी ग्रीस भरून फिटिंग करावी लागते संपूर्ण त्या म्हणजे ते ड्रमला पूर्ण ग्रीस भरून व्यवस्थित असं पॅकिंग वगैरे लावून लॉक करावं लागतं। कारण काय होतं, भरपूर वेळेस लॉक नाही केल्यावर रस्त्यामध्ये तुम्ही बघितलंच असेल कधी की ऑटोमॅटिक चाक निघून गेलं आहे, पुढं जातं आहे आणि आणखी काय भरपूर प्रॉब्लेम आहेत, ते सगळे फेस करावं लागतात। त्याच्यामुळं ह्याच्यात ग्रीस भरणं व टाईम टू टाईम सर्विस करणं हे सगळं भरपूर महत्त्वाचं असतं। त्याच्यामुळं हा एक टायरमध्ये भरलेला आहे आणि आता दुसऱ्या टायरमध्ये पण भरत आहे। आणि हे दोन्ही टायर ग्रीस भरून झाल्याच्या नंतर हे व्यवस्थितपणे फिट करणार। आणि फिट केल्याच्या नंतर एक स्प्रिंग एक पार्ट व्यवस्थित लावा लागतो। जरी चुकलं तरी ते ब्रेक लागत नाही किंवा ते जाम होतं। ते जाम वगैरे नाही होण्यासाठी व्यवस्थित एक पार्ट जपून लावावा लागतो, त्याला लॉक पण करावं लागतं। ते बघत असताल तुम्ही की आत्ता तो जे आहे ते लॉक करतो आहे आणि ते लॉक झाल्याच्या नंतर दुसरी साईड लावायला लागते। आणि दोन्ही साईड लावल्याच्या नंतर त्याला बघावं लागतं ते टाईट आहे का नाही। ब्रेकची वायर जी आहे, हँडब्रेक केबल ती पण व्यवस्थित लागलेली आहे का नाही,
हे संपूर्ण बघितल्यानंतर पूर्ण टायर जॉईंट करावा लागतो आणि टायर जॉईंट केला की परत काढला की ते ग्रीस सगळं जे आहे फेल होतं आणि ते बाहेर येतं. त्याच्यामुळे हे जे काम आहे एकदम व्यवस्थित करावं लागतं. तुम्ही बघत असताल हा दुसरं बसवायला पण मेहनत भरपूर लागते. तरी पण सगळं व्यवस्थित फिट केल्यानंतर आपण टायर पण लावलेले आहे, नंतर तुम्हाला दाखवतो. आणि हे सगळं फिट करण्यात आम्हाला जवळपास 5:30-6 वाजले आणि चारही टायर फिट करून झालेले आहे, 2 पुढचे 2 मागचे तुम्ही बघू शकता. आणि हे सगळं फिटिंग करून आम्ही बिल विचारायला आलो, तर बिल सांगायसाठी तर आवाज दिला तर ते म्हणतात थांबा 2 मिनटं. तर तो 2 मिनटं थांबून झाल्यानंतर त्यांनी बिल सांगितलं आणि आम्ही मी निघालो आता घरी. आणि तुम्हाला सगळं काय आहे ते मी हिशोब करून तुम्हाला सांगतो की किती खर्च झाला, काय झाला, कसा झाला, काय नाही. आणि आता मला घरी जायलाच जवळपास 7:30 वाजलेले आहे. आत्ता आपण जे चाललेलो आहे ते चिंचवडला चाललेलं आहे आणि चिंचवडला पोचून गाडी लावायची आणि तिथं गाडी लावून परत घरी जायचं आहे. चिंचवडपासून पण माझं 10-12 किलोमीटर जावं घर येतं. त्याच्यानंतर मी घरी जातो. घरी मला येता येता 8 वाजलेले आहे. हा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्र.